जन्माला येताना हात रिकामे असतात आणि आयुष्य संपल्यानंतर जाताना सुद्धा हात रिकामेच असतात. मग आयुष्यभराचा अहंकार कशासाठी, आहे की नाही? म्हणून माणुसकी जपा, कारण तीच खरी संपत्ती आहे. बघा, पैशाची किंवा इतर कुठलीही संपत्ती जातेवेळी आपल्यासोबत येत नाही, पण ज्या ज्या माणसाला आयुष्यामध्ये तुम्ही मदत केली किंवा सपोर्ट केला, कुठल्याही अडचणीमध्ये सहकार्य केलं, तर नक्कीच जातेवेळ मात्र तो सार करायला नक्की येतोय. एवढं लक्षात ठेवा. म्हणून काय महत्त्वाचं जीवनामध्ये आणि काय नाही महत्त्वाचं हे नक्कीच समजलं पाहिजे. गरजेपेक्षा जास्त बोलणं, गरजेपेक्षा जास्त जिव्हाळा, गरजेपेक्षा जास्त विश्वास, गरजेपेक्षा जास्त अपेक्षा, हेच अनेकदा माणसाला शेवटी गरजेपेक्षा जास्त दुःख देऊन जातात. तर लक्षात आलंय का मी काय काय सांगितलं? अपेक्षा, जिव्हाळा, बोलणं, ह्या ज्या काही गोष्टी आहे, ह्या गरजेपेक्षा जास्त जर केल्या तर काय म्हणते, शेवटी दुःखच देतात. मग गरजेपेक्षा जास्त जर समजा आपण स्टोअर करून ठेवलं, संपत्ती जमा करून ठेवला, पैसा आदला जे काही आहे ते, मग ते दुःख नाही देणार का? कोणासाठी ठेवलं आहे? तर ह्या ज्या गोष्टी ज्या आहे, ह्या एक ना एक दिवस सर्व ज्या तुम्हाला आता मी सांगितल्या दुःख देतेच. म्हणून काय कमवायचं आहे, काय ठेवायचं आहे, काय द्यायचं आहे, हे नक्कीच या सर्व गोष्टींचा जेव्हा आपण जगतोय त्यावेळेस नक्की विचार करायचा. थॉट जर आवडला ह्या तर नक्कीच कमेंट्समध्ये तुमचं मत सांगाल. तुम्ही काय काय स्टोअर करून ठेवलं आहे किंवा कोणाकोणाला जिव्हाळा लावला आहे आणि तुमचा त्या जिव्हाळ्याच्या मोबदल्यात तुम्हाला ते दुःख समोरच्या व्यक्तीने दिलं आहे, नक्की सांगाल. जीवनात ज्ञान मिळवणे म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर स्वतःमधील अहंकाराचा त्याग करणे होय आणि नम्र होणे होय. ह्या गोष्टी नक्कीच लक्षात घेतलं पाहिजे की पुस्तक रीड करून अहंकार वाढत नाही, तर काय होतंय, त्या अहंकाराचा त्याग करून तो व्यक्ती पोलाईट होतोय, हे लक्षात घ्या. म्हणून जो अहंकारी किंवा जास्त रागीट असलेला जो आहे त्या व्यक्तीला नक्कीच काय केलं पाहिजे, जास्तीत जास्त जर समजा रीडिंग जर केलं, वाचलं कुठली पुस्तकं जे त्याला आवडते किंवा जो न्यूजपेपर आहे कदाचित तो तरी हा जर वाचला तर नक्कीच त्या व्यक्तीचं म्हणजे जे मन आहे किंवा जो स्वभाव आहे तो बदलेल, पोलाईट होईल. या गोष्टी नक्कीच आवश्यक आहेत. नमस्कार सर्वांना. आयुष्यात थोडा रुबाब असणं आवश्यक आहे, कारण ज्या ताराला करंट नसते ना, त्या तारावर कपडेसुद्धा वाळू टाकले जातात. तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणून आपण आपल्या रुबाबामध्ये असणं अतिशय आवश्यक आहे, कारण कोणी येणं आणि वाटेल तसं वागणं, त्यानंतर सॉरी म्हणणं हे चुकीचं आहे की नाही? म्हणून आपण आपल्या रुबाबमध्ये जगायचं. आवडलं तर नक्कीच सांगाल. जग तुम्हाला नावं ठेवण्यात जर व्यस्त असेल तर तुम्ही नाव कमवण्यामध्ये व्यस्त राहा. लक्षात आलं आहे का? कारण आजकाल आपण भरपूरशा गोष्टी अशा ऐकतो किंवा 4-5 जणांमध्ये जर असलो तर त्यावेळेस त्या गोष्टी ऐकून आपल्या लक्षात येते, ठीक आहे. तर त्या गोष्टी सर्व आपल्याला काय करायच्या आहेत, इग्नोर करायच्या आहेत, दुर्लक्ष करायच्या आहेत. कारण ही
परंपराच तशी आहे की नाही. म्हणून तर जग आपलं नाव ठेवण्यात जर व्यस्त असेल तर आपण नाव कमावण्यात व्यस्त राहायचं. ठीक आहे, ह्या गोष्टी नक्कीच लक्षात घेतल्या पाहिजेत. मोती यांचा सडा पडे वसुंधेवरी, अडकल्या भावना सांडू दे काटेरी कुंपणावरी. बघा पुन्हा एकदा, मोती यांचा सडा पडू दे वसुंधरेवरी, अडकल्या भावना सांडू दे काटेरी कुंपणावरी.